झाली का तब्येत खुश? थोडासा हरकत भेटला तर चालला दुकान लावाले, पुऱ्या डबक्या खाली असतील तर चालन। एका शहाण्या माणसाचं म्हणणं आहे, नकटो नकटो का भरातला मेला, वहा गया नाक वाला तो बन गया सबका। अशी कथा यायची। थोडस 2-3 भजनं येत असतील, 2-3 भजनं येत असतील। शान बादशाहचे धंदा फुटला तर का समजते? का समजते? मी प्रॅक्टिकली सिद्धांताने ह्या ठिकाणी बोलतो। कोणी माहीत लाल असं तर माझ्या नकाले हात लावून दाखवावा। कोणी माहीत लाल असं तर चॅलेंज आहे आपला। फोकणाऱ्यासारख्या गोष्टी नको करू। का समजते का झाली याची शाहिरी? अरे कोणी असतील तर आणून घ्यायचं। हजार आहे दिवस, हा दिवस 10-11 पर्यंत हजर अंबाद अशा ठिकाणी सिद्धांतच तुला पाहिजे ना। शिव्या देता माझ्या माय बाप हो, हजारो लोकांच्या साक्षीत मी बोलतो आहे। मी एक शेर म्हटलं, माझ्या तोंडातून शब्द उद्गारले निघाले। वो झड़ गए फूल हजारों मगर काटी रह गई। वो झड़ गए फूल हजारों मगर काटे रह गए। फुलाचा राजा कोण? फुलाचा राजा? फुलाच्या पाकळ्या धरल्या, फुलाचे काटे धरताना दिसले का? तुम्ही विचार करा, धरताना दिसले का काटे? म्हणून मी शेर लिहिला, झड़ गए फूल हजारों मगर काटे रह गए, वो राजा महाराजा चले गए, ऐसे चाटे भाटे रह गए। पूर्वीच्या काळात आईच्या उदरातून पागल असेल तरी तो राजा बनत होता। पूर्वीच्या काळात आईच्या उदरातून पागल असेल तरी परंपरेनुसार तो त्याला राजा, त्याला काही समजत नसेल तरी राजा। राजा महाराजा चले गए ते आहेत का? आता आपल्या देशाचा राजा हा मतपेटीतून तयार होते। आपल्या देशाचा राजा हा मतदानाच्या पेटीतून तयार होते, आता इलेक्ट्रॉनिक मशीन मधून तयार होते। वो राजा महाराजा चले गए, चाटे भाटे रह गए, बड़े बड़े चढ़ बसे किसी काम तरी लगा। मी मेंढर मोठे बनिया बनिया निघून गेले, लहानसा पामर निवडून येऊ शकते। उनमें से बचकर कहीं उल्लू के पट्टे रह गए। इंदिरा गांधीचा देहांत झाला गोळी घालून। महात्माजी राष्ट्रपिता म्हणतात, त्याला मरणाला गोळी घालून। उल्लू के पट्टे ने तर काय, कोण ह्या लोकांची खातरदारी करणार आहे? तर शिव्या हात, या शिव्या हात का? अन तू कौवे कुत्ते, गरम खाने से मुंह जलता है, ठंडा खाने से पेट भरता है, और घमंड करने वाला ऐसे कुत्ते की मौत। आपल्या आईच्या दुधाची शपथ घेऊन सांगतो, मी माझ्या मायेच्या दुधाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या तोंडातून खावळा वगैरे निघाला होता का? तुम्ही क्लिअर सांगा, निघाला होता का? मी तुम्हाला कुत्र तरी बोललो होतो का? मी तुम्हाला गदा बोललो होतो का? आणि मी आपल्या वाल्याला आता उतरलो, आता तुमची कोणाकडे राहील? अरे गोवऱ्या तुमच्या घाटावर नेऊन ठेवतो आज मी माझ्या मनात विचार केला, त्या गोवऱ्या घाटावर नेलं नाही तर काही अंबादास नाही ह्या ठिकाणी। पहिला फेर तुझ्या त्याला इज्जतदारीनं बोल। कौवे के तीर चलाने से, कौवा म्हणजे खालच्या स्तराचा। आज तुला कावळा नरक खाया दिसते, आणि तुला बाप मेला त्या दिवशी कागोरी टाकलं तर तुला स्वतःचा बाप दिसला का? तेव्हा नरक नव्हता खात का कावळा? आता तुला कावळा दिसला तो नरक खाणारा, आणि त्या नरक खाणाऱ्या कावळ्याने तुला बाप मेल्याला कागोरी केला टाकला होतास, तर तेव्हा कोणतं तुझा बाप नरक काय हो का? कोणाला चुतिया बनवतं का? त्या कावळ्याला नरक खाया समजतं, त्याने तू बाबा म्हणणारा माणूस। माझ्या बोलण्यात काय फरक आहे? मी नाही तसा बोलणार,
मी नाही बनवून तसा बोलला. माझे शेर माझ्या सिद्धांताचे शेर असतात. कावळे कोकोळे कुत्ते थांबा, तू शाहिरी कशी तुला खाजवून देत होता. आता किती अभ्यास आहे, अभ्यास तुला दाखवतो ना. ते आता तुला सांगितलं ना, तुला सिद्धांत सांगितलं, 5 नंबर सांगतो. अरे तुला एक प्रश्न विचारला, ब्रह्मचार नाही काढला. तू ब्रह्मचार नाही काढला. काय शायरी आहे. चवन्नी छाप राजा सुमेर नहीं होता. चवन्नी छाप राजा सुमेर नहीं होता. जलता है ज्ञान का दीप वहां देर नहीं होता. खून है कायरता का, खून है कायरता का भरा जिसके रग में, खून है कायरता का भरा जिसके रग में, वो साला बकवास करने वाला किधर जंगल का शेर नहीं होता. जिधर गाजरे शेर झाले होते का. कोल्या कुत्र्याची सभा भरली कोंबडावाचे पोती. कोल्या कुत्र्याची सभा भरली कोंबडावाचे पोती. तान मारून पाहून सुनसान कीर्तन अर्ध्या रात्री. या स्वर्णाच्यात गेली भुलाई घेऊन दिल्या त्या दोती. हा गधा भेटला गावठी आले कधीच लागलं हाती. हा मकईचा दाणे शिलू शिलू का भुजू भुजू पाहिजे. हो ते माणसं नाही, जरा इज्जतदारीने इमानदारीने बोलला. त्या बाईले नायरा होते आणि का म्हणते, का म्हणलं तिले, मी तुमले नाही म्हणे अंबादास भाऊ. तिच्याशी फुगड्या टाकतील का, तिच्या बरोबरीच्या का दुय्यम तुझी ना माझी. आणि त्या बाईवर ते असेल तर जा रांड कजा नको करू, रांड कजा कर नको करू. जहां मर्द हो के औरत की तरह रोता है. रांड कजा तू माझ्याशी बोल ना. मी तुला नाही बोलू का, मला धाक आहे का. एवढा धरधर खाऊन कापरून राहिला. तुम्ही त्याला नाही बोलत म्हणते. तुम्हाला भेटे का, तुम्ही भासरे लागता तिचे. हो तसं काही आता नाही काय जमलं तर हे म्हणतं खिक्की खासते. तू अक्कल घुटण्यात गेली का. जहां मर्द हो के औरत की तरह रोता है, फायदा क्या है आंसू से आंख धोता है. बेपरवाह मुकम्मल है जिनकी मानवता. अरे बुद्धि के नपुंसक क्यों गफलत में सोता है. लगता है तू आया पहन के औरत का चूड़ा. लगता है तू आया पहन के औरत का चूड़ा. हम भी वो परिंदे हैं, तुझे बढ़ाते यहाँ पर इंसानियत का धड़ा. ये सीना है मर्दानी तो मर्द जैसी बात कर. ये सीना है मर्दानी तो मर्द जैसी बात कर. अरे इंसानियत से चल पगले, अपनी गंदी जुबा सुधर. शिव्या देतो का, काही निघाला तुला गदा घोडा. पण तू जर मला अपशब्दाने काही जर बोलला गदा घोडा. दूसरा राउंड माझा है. मैयत का सामान लाने के पहले 4 पाई पर सजा के छोड़ूंगा. सेकंड राउंड है. मैयत का सामान लाने के पहले 4 पाई पर सजा के छोड़ूंगा. सवेरे सवेरे जनाजा निकलने के पहले तेरा बयान बाजा बजा कर छोड़ूंगा. वो शायरी करते इंग्रजीत म्हणतात ना, आपल्या पहिल्या फेरवाला जरा हिशेबाने चालावा. याला वाटत असेल आका झोपडपट्टीत राहणारा माणूस मी काशीश महल मध्ये राहतो. हा शीश मध्ये राहते. हा इंग्रजीत म्हणा आहे, ऑल द ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. ऑल द ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. काचाच्या दोन धुंद चकाकते ते सर्व काही सोनं नव्हे. चकाकते ते सर्व काही सोनं नव्हे. दोन हुईन द ग्लास, दोन हुईन द ग्लास हाऊसेस बट शुड नॉट बी स्टोन. काचाच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगड फेकू नये. आमचा गवत सहन करेल, पण आम्ही एक दगड मारला ना, तुझ्या काचाच्या भिंगऱ्या होतील आणि तुझ्या नाकात तुझ्या डोळ्याचे काचे असतील. तू भोकळा नांद्राबाई राहशील. ऐक माझी शाहिरी कशी आहे. खुद को ना 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 काऊन सरले जाणं मागणं तिकडे. बस झाली का शाहिरी. अरे अरे मुन्नी बदनाम. तुला मुन्नी बदनाम मला येत नसेल. मी तुला म्हणत होतो का मुन्नी बदनाम शब्द काय. एवढा मोठा वजनदार 40 वर्षाच्या तेवढा पास झाले शाहिरीत. तुझ्या शाहिरीत ये मग. तुझ्या शाहिरीत काय वजनदार शब्द. ऐक माझं गाणं. साल शतरंज की चलता है क्या. शतरंज
वो चाल शतरंज की चलता है क्या, ये ज्ञानीवंतों का मेला है। ये लोग पागल कहेंगे तुझे, या तो मिट्टी का ढेला है। तेरी बंद आंखें खो, यहाँ ढंग से बोल। तेरी बंद आंखें खो, यहाँ ढंग से बोल। पी ले तू ज्ञान की दवा, आजमा आजमा। नहीं तो हो जाएगी गोलवा। छल शतरंज की डरता है क्या, ज्ञानीवंतों का मेला है। लोग पागल कहेंगे तुझे, या तो मिट्टी का ढेला है। ओ तेरी बंद आंखें खो, यहाँ ढंग से बोल। ओ तेरी बंद आंखें खो, यहाँ ढंग से बोल। अहो पी ले तू ज्ञान की दवा, आजमा आजमा। तो नहीं तो हो जाएगी गोलवा। ये चाल शतरंज करना है क्या, ये ज्ञानीवंतों का मेला है। शहर निशाना हम अपना चला के रख देंगे, निशाना हम अपना चला के रख देंगे। झेंडा ये हमारा, झेंडा ये तुम्हारा, यहाँ पे हिला के रख देंगे। मारेंगे ज्ञान का धंका तो मिट्टी में मिला के रख देंगे। वक्त आए तो पगले तुझे जिंदा जलाकर भी रख देंगे। क्या बात है बाबा। वो शायरी है। ये चाल शतरंज की चलना है क्या, ये ज्ञानीवंतों का मेला है। ये लोग पागल कहेंगे तुझे, या तो मिट्टी का ढेला है। वो तेरी बंद आंखें खो, यहाँ ढंग से बोल। वो तेरी बंद आंखें खो, यहाँ ढंग से बोल। अब पी ले तू ज्ञान की दवा, आजमा आजमा। नहीं तो हो जाएगी गोलवा। ये चाल शतरंज की चलता है क्या, ये ज्ञानीवंतों का मेला है। आजमा आजमा। नहीं तो हो जाएगी गोलवा रे। चाल शतरंज की चलता है क्या, अपने हाथों में अपना चेहरा नजर नहीं आता। क्या बात है कहते। अपने हाथों में जवाब देना नहीं आता। औरों के बस का बात काम होगा, औरों की बीमारी होगी। तुम तो शायरी में कामयाब भी नहीं हो रहे।
तुम तो शहरी के अंदर में कामयाब नहीं हो. सिर्फ भजन वाले अंधश्रद्धेला देऊन खतपाती भागवते भजनाच्या माथ्यावर. अंधश्रद्धेला देऊन खतपाती भागवलं भजनाच्या माथ्यावर. चांगलं असं काम सोडून विश्वास ठेवल का शरदी खात्यावर. कारण शहरीची येणार नाही मजा दळणाच्या जात्यावर. अरे तू संदेश दे जगाला, तू संदेश दे जगाला काय ठेवलाय सूर्याने कात्यावर. तू माई माय बहीण घेशील मी तुझी माय बहीण घेई. तू मला अरे म्हणशील मी तुला अरे म्हणी. आपली मानसिकता आपली वेदवत्ता या लोकांपुढे ठेव. आपली बुद्धी गहाण नका ठेवू. प्रश्न विचारला होता. ऐक आपल्या छातीवर हात ठेवून इमानदार न बोललं माझ्या प्रश्नाचे उत्तर खरं आहे की खोटं आहे म्हणून. आपल्या छातीवर हात ठेवून राजा जंगलात गेला. त्या जंगलात हत्तीवर बसून गेला. त्या जंगलात विहीर होती. त्या जंगलात विहिरीत वेली होती वेल. त्या राजा त्या विहीर पडला. त्या वेलीच्या जडीला लटकून पडला. खाली साप होता. दोन त्या वेलीला उंदर होते. दोन काटण्याचं काम करत होत. तो राजा कोणता, तो हत्ती कोणता, ती विहीर कोणती, तो जंगल कोणता आणि ते उंदीर कोणते. ऐक नाही तर हा धर माझ्याजवळचा पेन, नाही तर हा धर माझ्याजवळचा पेन. कानाला हात लावीन नाही तर मग संसार रूपी या कायेत जीव हा नावाचा राजा अहंकाराच्या हत्तीवर बसून संसाराच्या जंगलात प्रपंचाच्या जंगलात निघाला. तर त्या जंगलात विहीर होती. विहीर कोणती, गृहस्थाश्रमाची. त्या जंगलात, त्या संसाराच्या जंगलात प्रपंचाच्या जंगलात गृहस्थाश्रमाची विहीर होती. तो क्रोधावर, तो क्रोधरूपी म्हणजे अहंकाराचा हत्यानं त्याला ढकलला. तो राजा, तो जीव त्या गृहस्थाश्रमाच्या विहिरीत पडला. तर त्या ठिकाणी एक वेल होती, जड्या होत्या. ते वेल कोणती, आयुष्य. आयुष्याची आयु वयाच्या वेली होती. त्या वेलीला पकडला. वेलीला अटकून राहिला तो राजा. तर खाली होता साप. खाली साप होता. तो खाली साप होता काल सर्प ज्याला म्हणतात. खाली जो साप होता तो काल सर्प. आणि त्या वेलीला जे काटत होते दोन उंदर, ते दिवस आणि रात्र. ते दिवस आणि रात्र. अगर हे जर उत्तर खोट असेल, आजपासून माझी शाहिरी संपली. आणि संतांच्या विचाराची जर माती पेटवशील, माती करशील, तर मग संतांचा ग्रंथ पेटवावा लागेल आणि याने तर होळीत ढकलावा लागेल. तू खैर्या नव्हे. संतांची माती करशील, हिराजी महाराजाची माती करत असेल, त्या ग्रंथाची होळी करून तर पहिले तुला ते ढकलावं लागेल. ऐक मी का म्हणतो तर. मगाशी त्या पुस्तकाचे नाव सांगते. अरे 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 असं आहे. गाणे कान माझ्या शाहिरीत काय आहे, विशेष काय आहे. पुष्कळ शिकला आहे, ग्रॅज्युएट शिकला आहे, तर पाम्पलेट छापून घे दुधाळ्याच्या प्रेस मध्ये. अंबादास ग्रॅज्युएट. मी बोललो का माझ्या तोंडानं, बोललो का मी माझा परिचय दिला का मी ग्रॅज्युएट आहे म्हणून. अरे तू माझ्या बरोबरच्या शाळेत माझं शिक्षण गेलं. तू किती काय, अरे तुला शिकायचं होतं तर मी काय तुला रोखून ठेवलं होतं. तूही जाणं कोणत्या शाळेत जात होता. आपली विद्वत्ता संपादन करणं, ज्ञान संपादन करणं, शिकण्या आढळण्याचा काही नाही, एक्सपिरियन्स पाहिजे, अनुभव ज्याला म्हणतो. ये आंखों में नीर है, आंखों में नीर है. बोलना नहीं, सोचना होगा पहले. ये आंखों में नीर है, साधु फकीर है,
आंखों में नीरी है, साधु फकीरी है, कुदरत करिश्मा बेटा है। आंखों में नीरी है, साधु फकीरी है, कुदरत करिश्मा बेटा है। वो बोले कफन से, कफन, वो बोले कफन से, ये तपते तपन से, बोले कफन से, वो तपते तपन से, नीले आसमां में पीला लाल है। बोले कफन से, ये तपते तपन से, नीले आसमां में पीला लाल है। नीले आसमां में पीला लाल है। मरगट मुर्दा उड़ाल की रौनक, मरगट मुर्दा उड़ाल की रौनक, तेरी बंद आके खोल यहाँ ढंग से बोल, तेरी बंद आके खोल यहाँ ढंग से बोल, आओ पी ले तू ज्ञान की दवा। आदमा आदमा हो जाएगी गोलवा, चाल सतरंग की चलता है क्या, ज्ञानीवंतों का मेला है, लोग पागल कहेंगे तुझे, या तो मिट्टी करेगा है। तेरी पंजा के बोल यहाँ ढंग से बोल, आओ पी ले तू डर की दवा। आदमा सतरंग की चलता है क्या, ज्ञानीवंतों का मेला है। इमानदारी सांग, का सांगितलं होतं तुला विचारलं होतं तर मी का सांगितलं होतं, का सांगितलं होतं यज्ञात बली देता का चबन्नी छाप फटा बसला समजून राहिला मला। मी मानत नाही, तुला कसं माहित, तुला कसं माहित मी माझ्या तोंडाला बोललो का। मला एवढंच म्हणायचं होतं, माझ्या कॉन्सर्सला ज्या गोष्टी पटतात त्या गोष्टी आत्मसात करतो, लोकांना प्रेरित करतो, मी लोकांना प्रेरणा देतो, पण अंधाराच्या खाईत लोकांना बुचकायला मारायला लावत नाही का, तसं तू स्वतः मारत। हिरोच्या झोकाचं काम नको करू, ऐक मी काय म्हणतो ते। लवकर नाही म्हणत, काय गरज होती। दबंग बापा बापा दबंग म्हणतो मी, म्हणलं मला फेकते का रे तिकडे। हा दबंग आपलं फक्त पाक विचार। ये माथे पे दाग है, ये जीवन में आग है, रे माथे पे दाग है, ये जीवन में आग है। लंबी उम्र के कितने पौधे
सवारे या चांद तारे ये माया के खाई में चले होंगे। गलत तो बात नहीं कहूंगा मैं। सितमगर सवारे या चांद तारे, सितमगर सवारे या चांद तारे माया के खाई में चले होंगे। जीवन मरण दोनों अटल है, जीवन मरण दोनों अटल है। के तेरी बंद आंखें खोल यहाँ ढंग से बोल, तेरी बंद आंखें खोल यहाँ ढंग से बोल। अलबली ले तू जानी दवा आदमा आदमा नहीं तो हो जाएगी गोलवा। चाल सतरंगी चलता है क्या ज्ञानी बंतों का मेला है। लोग पागल कहेंगे तुझे या तो मिट्टी का ढेला है। तुमचा बच्चा काम नाही तुला येतेच का म्हणते तुला का समजा तुला का समजावं ज्ञानेश्वर कोणी तर महिन्याची 12 महिन्याची तुला गॅरंटी देत असेल। अरे तुमच्या डुमरा बाबतीत तरी माझ्या शब्दाचे उत्तर नाही देऊ शकत। तुमचे डुमरा बाबतीत अंबादासच्या शब्दाची तोड तुमच्या शाहिरीत नाही। तुमच्या जवळ कुत्र्या मांजरीचे गाणे आहेत याच्याशिवाय काय ऐक। तुम्हाला प्रश्न विचारला होता एक तरी शब्द हाताळून चालव का आहे का? वही नाक वाले हमको चुतिया बनाने की, भाड़े के बुलडोजर पर बैठने वाले किराए के डट्टू, दम हो तो आजा मेरे सामने, दम हो तो आजा मेरे सामने। तुम्ही आपला दिमाग पहा मग दुसऱ्यावर शाब्दिक प्रहार करा। पहिले बोलता मग काय एक असा चांगला सभ्य माणूस होता, परिवाराचा चर्चा करत होता आणि बायको लेकरो पोरोबार तिकडून एक माणूस आला डायरेक्ट त्याच्या घरात गेला, त्याच्या बायकोचा हात धरला खिचकावत तिकडे बाहेर गेला। पोराला साहजिक आहे राग गेला, खवलून उठला पण त्याचा बाप का म्हणते रे बापू जरा शांत बस, हा तुझा काम नाही आमच्या संस्कृतीची रीतच तशी आहे। काय आहे रहस्य तू थोडा लोकांना समजावून सांग बरं काय रहस्य आहे म्हणून। ऐक मी काय म्हणतो तुला सांगितलं तर चांगला मार्मिक प्रश्न की फाशीच्या तक्त्यावर तरी नाही आणि तू मला म्हणतं का उलटा चोर कुतवाल को दाटे। अरे ते म्हणतात शेर कौनला बाप ने मेंढक नहीं मारा वो बेटा मरने जीने की बात करता है। बाप ने मेंढक नहीं मारा वो बेटा मरने जीने की बात करता है। बाप ने कभी मैदा नहीं देखा वो बेटा पीने की बात करता है। शेर तो कभी शिकारी से पाला पड़ता है, देखते हैं शिकारी को मुस्का काला पड़ता है। अरे ये शेर के बच्चे, अरे ये शेर के बच्चे तू मुझे परेशान न मत कर। गिरा है धरती पर फिर भी क्यों करता है मानव मानवाशी व्यभिचाराने जरी वाद करत असेल, व्यभिचाराने जरी वागत असेल काय रे मानव धर्म नरक खाणारा टुकर तरी परवडला, पण हा तुमचा फक्त माणसाला पुतळा दाखवून काय करता। ऐका मी काय म्हणतो ते मनाच्या शांतीसाठी ए मंदिर में रोना, मंदिर में मंदिर में
नहीं तो डर ये कोई खैस है। लक्ष्मीकांत प्यारेलाल के पीछे की है नीचे की है। ये मंदिर में रोना, मरघट में रोना, ये मंदिर में रोना, मरघट में रोना, गरी कौन सी यहाँ हंसने का मौका। मंदिर में रोना, मरघट में रोना, गरी कौन सी यहाँ हंसने का मौका। समाधानाशिवाय सुख नाही एवढं म्हणाल कोणी म्हणते। डीप मध्ये जा, डीप मध्ये, डीप मध्ये जा, तेव्हा तू आपल्या नजरेनं पहा। डीप मध्ये जा ना, मग विचार करून पहा। पगले के साथी, पगले के साथी, पगले के साथी ऐसे बन के बाराती, ये पगले के साथी अरे बन के बाराती। मिल जाए मंदिर कैसा तरीका, पगले के साथी, पगले 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 के साथी। पगले के साथी ऐसे उनके बाराती, मिल जाए मंजिल का सब तरीका। खोज करो अमर तनकाया में, खोज करो अमर तनकाया में, कि तेरी बंद आंखें को, तेरी बंद आंखें को यह ढंग से वो कंपोजिंग कंपोजिंग, तेरी बंद आंखें को यह ढंग से बोल, पीले तुगा की दफा आजमा। नहीं तो हो जाए भी गोलवा रे, सामने शत्रु की चलता है क्या, ज्ञानी बंतों का मेला है। लोग पागल कहेंगे तुझे, या तो मिट्टी का दे।
पाहतो बाईले. हॅलो, आहे का कोणी या घरात पुचलं? अहो बोला ना, येऊ का घरात? कालू का तुमची वरात? अरे हॅलो, या पण मग कोणीच नाही बोलत. याच्या घर मुलं असून काय लागतं? हा कोण होते? हा मी आलू किती आली आलो? नाही, मी आलू मी आलो म्हणायचं. आलू काचा आलो? उद्या आलू. उद्या आलो माय बासाजी. मला पाण्यात अरे बापले बापले, हे बाई नो, बाईची आचू मोठी मानादानाची आहे. जेव्हा बापा म्हणते भाताची छातील पाणी आणतो म्हणते, पाणी धुवून घेतो. आता बावन आता बाई घरी नसल, बाई कोठी गेली तर माहित नाही आमची. आता आजूबाई नाही आता बा. बासाजी तुमची बहीण नाही घरी नाही मिटिंगला गेली. बापले, बाई मीटिंगला गेली. हो बाई गटाचे अध्यक्ष आहे. बचत गटाचे अध्यक्ष. बाई दिवसाही करते. म्हणूनच का वाळून गेली. पहिले आमच्या घरी होती तर मातीच्या डोक्यासारखी होती, आता याची उंचाच्या बिल्यासारखी झाली. खरंच बासाजी नेहमी नेहमी मिटिंगला जाते. बासाजी येऊन गेल्या. तुम्ही नाही आले अभ्यास केल्या. असंच करत जाईल. बासाजी घ्या पाणी धुवा पण करा गोठ्यावर. तर आठ पाठवून घेतला. आता पोटाची फिकर केल्या पाहिजे. कलंजा बुलुंड्या भेटून जातील. खायखुई करतो, लेमत लामत करतो, गावाला बोलतो. माणसाची या बनसात चांदरीवर भंडाऱ्या, हे कोणती भाषा असेल म्हणतो? भांसाजी यांना बनसात चांदलीवर कोणती भाषा असेल म्हणतो? हे तुम्हाला समजलं नाही भाषा ना? हे भाषा म्हणजे संस्कृत भाषा आहे. संस्कृत भाषा. हो, आम्ही प्रत्येक शब्दाला टिंब देत असतो. कोण्या शब्दाला टिंब दिल्याशिवाय बोलत नाही. म्हणजे कोणत्याही शब्दाला तुम्ही टिंब देता? हो. मग त्या यांना बनसा म्हणता. मम्मी दी आता बा मला सांगा. काय सांगा? मला सांगा. मला तरी याचं काम पडलं. मी तरी फाडली का फाडली? तिकीट. असं मी बसायचं काम पडलं. कोटी बसीन म्हणजे गाडीची तिकीट फाडायचं तुम्ही? पण गाडीवर यायचं असलं तर मग कोटी बसाल. मा या भानसाची बनसा नाही. बासाची बेकार होती. बसून जा तुम्ही. खरंच बासाजी चांगले बसा ना. चांगले बसू. माई बजा आजी म्हणे, बेटा नातू म्हणे, कोटी जाशील ना म्हणे, मला त्यांना बसायचं म्हणे. मी बी कोटी जातो म्हणे, ठेवा बदला लागलो, मला त्याने बसतो म्हणे. आजी काल का बसतो? बसा बसा बसा. काय बाई सोन्याचा बसायचं बसायचं चांगलं बसा ना. पहा ना बसण्याची पद्धत जसे गौतम बुद्ध लागले. चांगली अशी मिट्टी मार बसायचं. हा बसाजी मी हालचाल विचारते. हो तुम्हाला उभे हा उभे हा. बासाजी तुमच्या बाबा कुठे गेले? क्वेश्चन आहे तर उपडायला गेले तर का उपडायला गेले? वावलात कचरा. ओके मग आता कचरा उपडायला नाही म्हणायचं. बाबा उठला. तुमची आई आई बाबाला देते बांड्यात नेऊन. काय शिदुली. असं शिदोरी. तुम्ही जर जवान बहीण काय करते? बाई बाईचा विचारच नको. बाईचा का जलवा चार गावात. ओके मग बाई त्या जन्म्या बाई मोठे लोक धूम करते तिच्या मांग. लोक धूम करतात तिला. बापा बापा, चार गावामध्ये बाईचा जन्म आहे. बाई सकाळी देते, दुपारी देते, संध्याकाळी देते. 3 टाइम देते. कोणाले? लाडण्यापासून तर मोठ्यावली, मोठ्यापासून तर जवानावली बाई देते ना का. ओके मग काय देते? इंजेक्शन गोळ्या. नर्स आहे म्हणे ना. नरस हा बाई. नर्स नाही नर्स म्हणायचं. त्याचा कसं मी जेवण मारते? अन बुकू आगली. काय लागली? बुकू आगली. भूक हागली? बुकू आगली. भूक हागली? आगली. भूक लागली म्हणायचं. जन्माचे वेळ आहे बाई. माझ्या भाषावर जन्माच्या तोतराने बोलत
सुद्धा नाही घ्या, जेवण घ्या. मान आकाश बोट टाकत बाई आधी मग ए माताजी चांगले जेवण नकामी बोटतो नका तुम्ही मा म्हणून नकामी बोटला तुम्ही हा तुमच्या बहिणीच्या आवडीच्या घुगऱ्यात गव्हाच्या हा गव्हाच्या घुगऱ्या तुमच्या बहिणीने बनवलं घुगू नाही घुगड्या हो शहरा माणसाचं म्हणणं आहे गहू त्याचे प्रकार बहु गहू त्याचे पलकार बहु हो काका गव्हापासून शेवड्या होतात गव्हापासून शेवड्या पोळ्या पोल्या करंज्या करंज्या पापड परत शेंगोळे शेंगुले न मामीजी काय गहू त्याचे पलकार बहु गव्हापासून लोट्या होते कुडुट्या होते पापड होते शेवड्या होते अनंते होते करंज्या होते शेंगुले होते न मामीजी आणि तो म्हणजे अच्छा अच्छा म्हणजे ओसा असा नवसा म्हणजे काय होते अच्छा 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 म्हणजे तो नाही का ती भोकाचा बोला ओके माये गव्हापासून नाही हो काचपासून होते दाढीपासून होते मी म्हणलं गहूच्या चप्पल कर भाऊ या चप्पलीनं कोणते म्हणा होता बघा कधी नव्हता नाही पाडतात का हो बरोबर आहे तुमचे म्हणणं आम्ही नाही वळा असा करतो थोडस नाही छिद्र पाडतो साधारण हा शिकलं तर झालं जेवण चला चला आता मामी ते जातो मुक्काम करा ना बाबा काहून माझा भाऊ माझी आठवण नाही करे तुमचा बा कळते ना का म्हणे बाबा म्हणे का म्हणे दादाजी बाबा बाबा लोजही कळते तुमची आठवण माझी आठवण कर बाबा म्हणे हा आणलो म्हणे तुम्हाला मले हो अगे मा किती माझ्या खुश आहे तो माझा भाऊ का म्हणे आणलो म्हणे कशा करता दिवाळीच्या गोंदावर दिवे लावाले काहून असा म्हणे माझा भाऊ आमची माप मेली ना म्हणून आता गडी पण नाही मी लहान होतो 4 महिन्याचा तरी त्यांची माप वाढली मी पुतलीचा दूध पिऊन मोठा झालो अगे माय माझा भावासाठी मोठा चांगला बोलते बाई आणि तुमची बहीण शिवा देईल मला कमी नाही करता नाही जातो मामीजी लायलू तू पण बाबाने खाली उचलवला आई गो माझ्या भावाला खाली उतरवला बाप्पा आई गो मला सगळ्या भावाला तुम्ही माझा भाऊ मेला होता ना तुम्ही का गेला आता मला तुमची माय मला तुमचा बाप माझ्या बाबाकडे मला काहून कालचा उचलवला आमच्या घरच्या बाजाच्या दोन्या तुटल्या म्हणून त्याला खालता झोपवला आई गो नाही माझी छाती धडधड करते माझा भाऊ मेला असतात नाही नाही बाबा मध्ये नाही लप 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 करते माझी छाती लप लप करते हो सांगीन बाबाने लप लप करते म्हणे बाबा झेंडू बाबनं 3 काम करत घेऊन येईन सकाळपासून वाट पाहतो ह्या आमच्या लखण्याच्या बत्त्याची कुत्र्यासारखा दरवाजावर फिरते डोक्याने कमी आहे मनातल्या मनात झुरतो रे का करू जावयानं फोन केला मामाजी वास्तुपूजा आहे महादेवाची तयारी झाली आम्ही महादेवाला जातो वेळेवरची तयारी झाली काही का असो पण तुम्ही लवकर या जावई माझी पोरगी देता घरी आहे जमाना उलटा पालटा झाली झाला तर चालेल लाखाचा लीक झाला तरी चालेल पण मी माझ्या पोरीसाठी ऐरपट्टी नाही देईन का मी माझ्याकडे काही करीन रे पण मी माझ्या पोरीसाठी ऐरपट्टी पहिले देईन पण काम महत्वाचं आहे ऐरपट्टी नेणे तेवढं काही ना 1000 खर्च होती पण माझा काम जरी बिघडला तर बहुत बेकार होऊन जाईल पुन्हा नाही होणार त्याने पाठीने म्हणतोय लखनले आणि चमत्काराच्या नंतर जाईल मी शेवट हा कुठे गेला लखन ए लखन वारे लक्षात लखनी तरी पता नाही लखन कुठे गेला होता रे
कुठे गेला होता? वावला गेल तू वावला गेल तू सीधा मराठीत चांगला बोल, हळूहळू बोल सेवक. बाबा मी म्हणलं आपल्याकडे उंडाई आहे ना अबे उंडाई नाही मंडई म्हण. ते तर उंडाई अबे मंडई म्हण. अंडाई अंडाई आहे म्हणलं अंडाई नाही मंडई. मंडई आता बाबा म्हणलं आपल्या कोणी उपाच नाही राहिल्या पाहिजे म्हणलं. बरोबर. म्हणून बाबा हातात हिला घेऊन वावरात गेलो बाबा. हो आपल्या बैलाला गोरेने येऊन जाईल. मंडई बांधून एकदम छान केला असं रे माझ्या पहिल्या बाबा हातात हिला घेतला बाबा न वावरात गेलो बाबा. तो आपल्या कापट्याला धुला नाही का? मोठा मोठा धुरा. मोठा धुला. त्या धुल्याने गवत कपाल भिलो बाबा. मग त्याच्या गवत कपाल भिलो बाबा. त्याच्यात हात असं दिसला बाबा. का बे? छच्छा पण सीधा बोलला हा असा करतो तर मी घाबरलो तुमच्या. दगड छटा दिसला बाबा. म्हणलं या छटाने पकडतो का पावड्याला कापतो. कशी छटाने पकडून पावड्याला कापतो. सशाने पकडशील पाहुण्याला कसा कापशील? आपल्याकडे पावडे नाही येईल का? मग त्या पावड्याला नाही कापून अबे पाहुण्यासाठी ससा कापतो म्हण. त्याच्या म्हणलं ना छटाने पकडतो पावण्याले पुन्हा पाहुण्याला कापतो म्हणते. पावण्यासाठी. तर बाबा मी म्हणलं आता गवत गेलं चुलीत म्हणलं या छत्याच्या मागे हिला घेऊन धावलो बाबा. पण छचाई मोठा चतला बाबा. का केलं? त्याच्या आम्ही धावलो बाबा. त्या तुनुक पडे बाबा. ससा छचा बाबा मध्ये आला लाग बाबा. लहानचा जीव म्हणून मला छापलत ना म्हणलं. तो हिला फेकून मारला बाबा. तू मी ना बाबा ज्याच्याही हिला फेकून मारला बाबा तशी इल्याची मुठीने ढुंगणात घातली बाबा. अबे लक्ष्मी तिऱ्याची मूठ कुठे सशाच्या ढुंगणात धसल का? घातली बाबा. आता तू म्हणते तर दसरी असेल माझ्या मागाची गोष्ट. छच्याच्या ढुंगणात इल्याची मुठ धसली तर पान हेकलं झालं. जो छता फाडायच्या वेळेस लप्प गवत कापे बाबा. साध्या इऱ्याच्या पाण्याला ओ बाबा मी म्हणलं सरकारनं अन्नवाल्याला गहू करायची मशीन, सोयाबीन करायची मशीन, धान करायची मशीन काढली म्हणलं. मी गवत कापाची मशीन नाही काढली. पण लखन काढलं ना आता. मी ना 2-3 आहेत घरी अच्छा बाबा. 6 पेंड्या बांधल्या बाबा. त्या डोक्यावर ते गवत घेतलं बाबा. न खल्यावर निघलं बाबा. खल्यावर जेव्हा नाही निघत बाबा तर दुसरं इकडं तो या बरा दगड बित्त्यावा. का केलं त्यानं? बाबा तो वाघ पाय मागल मी पाव त्याच्याकड. बे छाल्या वागा म्हणलं तू छाल्या गवत खादारी पाहून वाघ गवत खाते का? ना छेल कमी घास नाही खाता. तुला तर माहित आहे. म्हणलं वाघ तू मला खादारी पाहून ज्याच्या बाबा वाघाने उडी घेतली बाबा तसा मी पळालो बाबा. तो वाघ पडे पुढे मी पळवला. इकडे वाघ धावला का तू धावला? वाघ धावला बाबा. मग वाघ कसाच पुढं पळल? वाघ पुढे मी लखन्या नाटक नको करू. तूच पळाल समोर पळालो बाबा. मग मला जमाला बाबा. आता कथा करू म्हणलं तर मग एक झाड दिसला बाबा चोटला वाला निलगिरीचा. चिकनवाला त्या झाडावर चढून पाण्यावर जाऊन बसलो बाबा. त्या निलगिरीच्या पानावर म्हणजे मच्छरापेक्षा एकदम कमी वजन झाला का तुझ्या? कोण का छेंड्यावर बसलो. मी छेंड्यावर बसलो. वाघ तुला घेऊन बसला. वाघ पाय महागाला मी पावते त्या. मग काय झालं? पण मी काय उचलतो बाबा. तेवढा मोठा फरक वाघ चढवेत कसा निलगिरीच्या झाडावर? पण बाबा एमर्जन्सी का? काय एमर्जन्सी म्हणजे रे? मुतू पोरे लखन त्या तेवढ्या मोठ्या उंच झाडावर तुला एमर्जन्सी म्हणजे सू लागली तर लघवी तिथूनच करून टाकायला पाहिजे होतं. लोकांना नसतं पाहिला का लोकांना माहित होता लखन निलगिरीच्या झाडावर आहे म्हणून? अरे मग कसा म्हणतात माझ्या पायलावर आणि जगाच्या माझ्या पाय त्याच्यावर मी तेवढा उंचावर राहिलो तर तू लोक असे पाणी दिसलो नसतो का? अरे अशी आहे बिमारी नाही तर मग म्हणलं आता कच करू म्हणलं. तेवढ्यात बाबा दुर्गा माता धावा केला. कसा रे? गुरुला विष्णू गुरुला ब्रह्मा गुरुला देव महेश्वरा गुरुला साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. धावण्याला धावा पावण्याला पावा चिनेत देव माझ्या डोक्या देवावर मध्ये काही अक्कल द्यावा म्हणलं. मग तेव्हा बाबा शांत दुर्गा माता प्रसन्न झाली. शाबास. वाघ डोळे तुला झोपड्या लागल्या वाघाचे. आता डोळे वागून बोलला बाळ घाबरू नको. मी तुझ्या साह्याशी आहे. जर तुला इमर्जन्सी लागली असेल
तर तू आपला प्रोग्राम वरतूनच चालू कर. जसं वरतून चालू कर म्हणत ना बाबा, तशी लवकर जाईल खोलो बाबा. न लग्नीची धाक खाता काय करून चांगला झाला मोकळा काम झाला काय तर मोकळं झालं म्हणते. ज्याची लग्नी खातं म्हणत ना वागाय म्हणायच्यातला का केलं त्यानं वागायला बदलली पाहिजे लग्नी भिला लग्नी बोलत चालले. नकर लग्नीला हात धरून कोणी वाघ चढू शकते का रे आला बाबा अर्ध्या लग्नाला अर्ध्या दुराला लग्नी लग्नी बोलता वाघ. आता कधी करू म्हणलं दुर्गा आदित्याची बाबळी तरी काली महाकाली योगी ठरण्याची पच्चीस दुर्गा माता म्हणे बाळ घाबरू नको. याला असाच लग्मी वरता येऊ दे. न आवा भऱ्याचा अंतर ठेव न रक्कन लग्मी बंद कर. खूप चिंता होती तुला तसाच केलो बाबा. याला मुद्दा बंद येऊ दिलो. आवा भऱ्याचा रक्कन लग्मी बंद केलो. ज्याची लग्मी बंद करत त्याचा बाप लघवी बंद करता बरोबर वाघ खाली पडला. खूप तुझ्या लघवी ताकद आहे. लघवी चालू करता तर वाघ चेतन लघवी बंद करता तर वाघ खाली पडते. तच्यात बाबा घरी धाव गेलो. तच्यात घरी धाव गेलो. 9 पायाची निशाणी आणली झाडा लावली मग खाली उतरलो. अरे तसा वाघ जसा खाली पडलास तू धावत घरी गेला घरी गेलो. आणि 9 पायाची शिडी निशाणी आणला आणि मग तू उतरला. शिडी आणायला कोण गेला होता मला उतरता नव्हतं. यातून नाटक का रे माझी बेइज्जत होईल. माझा हासा होईल. आता काहीतरी सांगू दे. आता तुझ्या बहाणे आहेत का एवढ्या डोक्यात फरक सांगता येत काही फरक नाही. लखन जावयाचा फोन आला. मेला जावई मेला का फोन आला म्हणते ना. वास्तू पूजा आहे. आता पूजा आपली बाई वगैरे महादेवाला जात आहे. पैल पट्टी न्यावा लागल. बाईले माझा महत्वाचा काम आहे. मी महत्वाच्या कामासाठी जातो. गेलो ना तर तुझं नुकसान होईल. माझं काय रे बरोबर तर तू बाईसाठी साडी बाईले साली झंपर टॅम्पल जावयासाठी फुल पॅन्ट उलप्यान शर्ट सर्टव शर्टाव नाही शर्ट अन पांताना सर्टव शर्टाव नाही पॅन्ट शर्ट नसल अजून आणि जावयाच्या आईसाठी लुगडं. तिच्या आतूसाठी उगलं आसूसाठी नाही सासूसाठी लुगडं. पण आपली बाई आहे. सारे लोक येतील आपापल्या रिश्तेदारी पहिल्या पट्टी जळवतील. माझी बाई केबिलवाणी लहान तोड करायला झुऱ्या मुल्या राहील रे. माझे दादाजी का आले नाही विचार करत बाबा बाईले साली झंपल आणि पांताना सर्ट न उगलं लुगलं मी नाही काऊ बाबाच्या दवासाठी झाल्या पॅन्टाला सर्ट मी तिच्या माझ्याने लुगलं मी न बाईले झंपल झालीच अजून का घेईल म्हणतो तू. अरे 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 ह्या सांगण्याच्या गोष्टी आहेत का रे. भाऊ बहिणीची इज्जत असं सांगते. 5 कपडे घ्यायला लागते ना. कोणते रे आपली छाली चॅम्पर लयगा चड्डी न बेटी सांगितलं नाही तू लवकर जा. पण बाईला पहिले एअरपट्टी जाऊ चढवायची. म्हणजे पहिल्या बाईला कळीन का बाई पहिले का म्हणला पहिल्या बाईला कळीन मग भाकवले कळीन असं बोलावं लागते का. पहिले बाईला एअरपट्टी चढवी नंतर भाटोला एअरपट्टी चढवी नंतर त्याच्या आईला एअरपट्टी देईन. म्हणजे समोरून बाईला कळीन मागून भाकवले कळीन. बैठा का हसा म्हणला नाही जात का तुझं म्हणत ना. हा पण तिच्या सासूला पण बाई थोडीशी मागं राहील त्याच्या पण तिच्या सासूचा मानपान करणं महत्वाचं आहे. मी नाही करत. काऊ मी बाईला सामोरून करीन भाकवले मागून करीन तर तिच्या सासूला कदा करीन. काऊन बाई जवळ नाही देशील का रे लुगलं. बाई माझे ते जमत नाही. अक्षित धर तिला आपल्या सासूला अक्षित लाव टिका लाव आणि हे लुगडं देऊन ते बाळाला. नाही बाबा मी बाईले करीन भाकवले करीन तू येतो ना बाईच्या सासूला करतो. काय अवलाद रे. जा लवकर. मी जमत मी येण्याचा प्रयत्न करतो. अन्न जाऊ कशाने जाशील एकटी त्याला का उठती अबे उठती रे एकटी म्हणजे काय. ते नाही सोनं भोगाची अच्छा ते लालगाडी लालगाडी बोल खिडक्या जा.
म्हणा बाई नाही काय बाईला तर झाली नाही पण भातोले भातोले मारले काही येऊन येत नाही बाई छाती छाली नेतो न भातो छाती न भातोच्या माझ्यासाठी कापूस नेतो कापूस मी तिच्या घरी गेलतो तर मला गुगल्यात आणल्या होत्या मशीचं मेलवण तर मी काय चार लुगलं ना जेव्हा पॅन्ट देतो कापूस नेतो कापूस गहू त्याच्या पदकार कोण म्हणे ना आता कापसापासूनच बनते म्हणेन त्या बाई चालू ठेवतो दे मावाला बापरे बाई 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 रे बाई मला खूप आठवण आली तुझी आपण लहानपणी कदा करत होतो या कल्यावर तो बचत काय ती लहान होता तुला खूप खुशी होऊन राहिली असं सांगायचं का लोकांना हे बघ मी सगळ्या गोष्टी समजली तुझ्या पण त्या दादाजीनं तुला न्यायला पाठवला असती ना बाई बाबाला द्यायला नाही चला घरी नाही का तुला कळतो म्हणे बाबा काय रीतीचं नाही बोलत बाई का करतो म्हणे रे बाई असंही नाही म्हणताय बाबाला कळतो म्हणे मला तू खरोखरच न्यायला आला असशील रे भाऊ रे शिल्का भाऊ रे शिल्का मला न्यावयाला रक्षाबंधनाला भाऊ दिवाळी क्षणाला रक्षाबंधनाला भाऊ दिवाळी क्षणाला
बाटो बाटो असं बोलावं लागते का वाटाने? ए बाटो हा. बाटो तुझी बहीण कधी गेली अहो भाकरीच्या रिश्त्यानं साड्याचं बोलणं तसं अवघड असते. बाटो पूजेवर झालं नाही दिसली नाही कसा आला रे तू? हा? कसा का आला? बाबा म्हणे हा. बाटोने मागून करतो म्हणे नाही म्हणताय नालाय का? कोण समजलं का पण तू टमटम नको करू तुलाही करतो का बाबा म्हणे बायकाच्या म्हणून करावं म्हणे आई मग तुला मागाव करतो ना चांगली वाटली अट्टदीप बाबा म्हणजे चांगली वाटली हे चांगल्या अमावस्या पौर्णिमेला हेच नेछा लागते अट्टदीप बाबा आता उठ आता तुला झाला करून आता बागडे करतो तू बाहेर नको येतो तू करत नाही पण ये अबे करतो ना टमटम नको करू माझी इच्छा होती बाबा तुझ्या बहिणीने करीन म्हणून तिच्या त्यांनी छडबड आणलो बाबा म्हणे मागून करतो म्हणे आता इकडे दोन कर आता जमला आता जमला विचारू काढला असता रे यासाठी हा? कापूस काऊन आणलास कापूस? आपल्या मालीचा हा? आपल्या माल्या म्हणजे तू आपल्या बहिणीला साडी घेऊन आला आणि माझ्यासाठी कापूस माझ्यासाठी कापूस त्या मायला येऊ दे माहिती मा हे मा इकडे पण हा मा साडा आला त्यानं आपल्या बहिणी साडी आणली आणि तुझ्यासाठी माझ्यासाठी हा कापूस दिला हा कापूस का करू आपण कारण काय भाषाची कारण घ्या ना होते का होते याचे सर्वात काय म्हणते आता बा आता म्हणायचं आता म्हणायचं आता आता नाही आता म्हणायचं आता कारण काय मला सांग गहू त्याचे पलकर गहू त्याच्यावानी या कापसापासून धोतर बनते लुगलं बनते संत बनते पॅन्ट बनते गादी बी बनते उची बी बनते आई गो म्हणजे मी घुगऱ्या वाल्या कवच्या एवढा केवढा वाटला का नाही दिवणारी तेल टाकून वाटही बनते म्हणजे मला समजलं म्हणजे तू माझा बदला घेऊन राहिला आईचा बदला हा कापूस आणला आणि बन साडी साडी तुझा बाप पड गेला बाप येईल ना येईल हा पोता घे जसा तू माझ्या घोड्याला तसा चालता होय तू ना उद्या जाईल उद्या येतोय चल जा ना हो का बाटोची बहीण पाहिजे मग जाईल झगड्यासारखा दिसते लखन बोलते काही उलटा सीधा तर नाही बोलला हा डोक्याने कमी आहे जाऊन पाहतो काय तर नाही पाठवे म्हणत होतो पण उपाय नाही का करू का येऊ दे तुला बापाने तुझ्या बापाने आपण
माझ्या पोरीची जेव्हा मागणी केली होती माझ्या घरची सारी चालरी तुला दिसून आली होती. आता म्हणलं काय अर्थ नाही. तू आपल्या पोरात नसता पाठवला तेही माझ्यावर दोष. आपल्या घरचा कुत्रा का नाही पाठवला का हातवर कपडा आणू शकला नाही. एवढा मोठा कार्यक्रम आम्ही आपल्या घरी केलो तरी सांग पहिले का नाही पाठवलं. मी गरीब तरी असेल भीक मागा तरी असेल माझ्या पोरीचा नाक तू छवडीले खोसलाय मला जाणीव नाही. हातभर कपडा पाठवला होऊ शकते का कमी किमतीचा आहे. आणि चोपडा ते काय चोपडा दुधी हो आपल्या पोरीला साडी पाठवला पण माझ्यासाठी माझ्या पोराचं कपडा तुलाच लुगडं पाठवला. विचारा दवासाठी पॅक दिला शर्ट पाठवलं विचारा कोणाले नाही दिलं. हो विचार लखर मी ह्या ठिकाणी ठसक्यानं बोलतो कर्जून बोलतो. मी गरीब तरी आहे पण मी हातभर कपडा घेऊन माझ्या पोराला पाठवला. माझ्या पोरीला साडी पाठवला. तुला लुगडं पाठवलं. माझ्या जवळसाठी पॅन्ट शर्ट पाठवला. का आणला तू पाहिले आली एकदम छान. आणि जवळसाठी कापूस त्याच्या आईसाठी कापूस खाऊन कसा कापूस आणला. मी तुला पैसे दिले नाही का. बाबा तसं नाही. मी तुले नाही हा. सांगितलं ना बाईच्या गावात तो ना बाईच्या तातूने का नाही मला गुगुल्या चालल्या. चाललं तर का झालं. बहिणीच्या घरची चटणी असेल तरी त्या अमृतापेक्षा श्रेष्ठ म्हणायला पाहिजे बहिणीनं भावानं बापनं. मी म्हणजे हरे हो ना मला लावलं टार्गेट लटकावून ठेवलं. एवढं मोठं मेलवण मारलं माझ्या जे वेळेवर होतं ते वाढलं ना म्हणून तुझं काम होतं का कापूस रोखण्याचं. का म्हणे बाबा म्हणे गहू त्याचे पडकार भाऊ म्हणे गहू त्याचे पडकार भाऊ गुगल्या गवड्या म्हणे लोट्या बनते म्हणे कलंड्या कुलुड्या पापड शेवड्या ना हे शेंगुडे बनते म्हणे ना. मग काय म्हणून तू कापूस आणला. बाई माझा तसं नाही. बाई मी जाईन असं स्वप्न नको भाऊ. पागल माणसाशी व्यवहार करताना चांगल्या माणसाला सतर्कतेने विचार करावा लागतो. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. मैं झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. पहिले गलती केलं तू नातून राहिला. तुला लास्ट नाही लागत कवडीची. बाई काय या येड्याचं काम पाहून झाले नाराज तुम्ही. 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 बाईची पाहून राहिलं का बोलत रे. का म्हणत तिची सासू तू पाहून राहिलो बाईची पाठवलं का म्हणून पाठवलं का. येण्याचं का पाहून झाले नाराज तुम्ही. रीतिरिवाज पाहून झाले नाराज तुम्ही.
ऑपरेशन झालं बाबा कुठं पोटाचा ओके मा होगा भाऊ मागे झाला होता. ऑपरेशन केला होता हो, हो, हो. हा तर मग काय झालं अल्सरचा फोडा होता नाटोलच्या दवाखान्यात नेला बाबाचा कापला पोट जेटिक 5% लावला आता तू आता बाई बाबाच्या उडव जाते एखादा लागला झटका तर तुटला टाका तर बाबा म्हणून नाही का ओके मा बरोबर या गोष्टी सांगायच्या होत का ज्या पाहिजे त्या नाही ना भलत्याच गोष्टी सांगून आला माणसासारखं उभं राहील असं नाही. आणि तू का तुला हसत करायचा होता तुला हसत करायचा होता तो तर पागल आहे. आपल्या पाहुण्याला समजावून सांगायला पाहिजे माझ्या पोरीचा काही त्रास आहे नाही माझ्या पोरीच्या चालीचलनमध्ये काय फरक नाही. माझ्या पोरीच्या राहण्या सहण्यात काय फरक आहे नाही पण का करू म्हणून तुम्हाला बोलते आटापाटात याला नाही कळत बाई नाही कळत आटापाटात याला नाही कळत बाई नाही कळत धमकी जोरात दिली थुका लगा के कच 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 गिनते हैं और 4 में लगा बोला था की बमलते तुझे चीज दाखवू का अरे पेला न तुकार वांग्यावर गेलं पेला न तुकार वांग्यावर गेलं माजरीनं फोडलं कोंबडीनं फोडलं ते माजरीनं नेलं कोंबडीला फोडलं ते माजरीनं नेलं का बोलू रे मी समजावून राहिलो बाई काय सोयरा त्याच ठिकाणी काय एकामेकाची इज्जत झाकून ठेवते बरोबर आहे सोयऱ्याची मांडी ढकललं तर काय कोण सोयी नाही तो तू किती काही म्हणशील माझी अवलादात मी येईल प्रसंगाला तुलाही माझ्या घरी एका दिवस यावा लागेल ठीक आहे ऐक मी काय म्हणतो
मुक्काम करणार आजचे दिवस बाई हा. मुक्काम केलं असतं त्या लखनने ठेवतो. माझ्या घरचं काम तुला माहित आहे का? एकट्या पुरतं काम आहे तर संपूर्ण धार आहे. हा बरोबर आहे ना? ठीक आहे लखन, तू मुक्काम करून घे. हो मी 8 दिवस नाही तो 8 दिवस राहशील ना सत करशील का? बांधवांना आमचा वेळ समाप्त झाला. यानंतर आमचे प्रतिस्पर्धी मान्यवर शेठ ज्ञानेश्वरजी स्टेजवरून आपल्या गायनाला सुरुवात करतील. आमचे परमश्री निंबाजी गवळी साहेब गोंडी मोहगाव, निंबाजी गवळी गोंडी मोहगाववाले आपल्याकडून 20 रुपयाचं सप्रेंबे. शामरावजी शाहीर सुभानवारे त्यांच्याकडून 20 रुपयाचं सप्रेंबेट मिळाला. मी आणि माझ्या मंडळात तरुणी आहे, मंडळाकडून शतशः प्रणाम, धन्यवाद. हा लक्ष्मणजी वाडीवा बाजूला त्याच्या आजूबाजूला सगळं बाजूला हा लक्ष्मणजी वाडीवा यांच्याकडे 20 रुपये भेटणार. बाजूला हा एकनाथजी भांगे, एकनाथजी भांगे यांच्याकडून 100 रुपयाच्या ह्या विचारावरती सप्रेंबेट मिळाला. मी आणि माझ्या मंडळातील तरुणी आहे, मंडळाकडून शतशः प्रणाम, धन्यवाद. हा सर्व शाळेच्या केसेना स्टेजवर उपस्थित स्टेजवर येऊन कार्यकर्ते जागेवर आणून कोणीही गर्दी आणि गोंधळ करणार नाही. दारू पिणाऱ्यांना रोज स्टेजवर चढू देणार नाही. आपापली जागा ग्रहण करून आता हॅलो 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 जायस्वरजी देवघरे पारणसिंगा, आधार चौक पारणसिंगा यांच्याकडून 20 रुपयाचा सप्रेंबेट आला. मी आणि माझ्या मंडळातील तरुणी आहे, मंडळाकडून शतशः प्रणाम, धन्यवाद. हा इंद्रजीजी तावस्कर, इंद्रजीजी तावस्कर यांच्याकडे 11 रुपये भेटणार. त्यांना माझे शुभेच्छा, धन्यवाद. सगळे बाजूला राहतात आणि त्याच्या आजूबाजूला सगळे होतात. त्याच्या बाजूला सगळं अन्याला मिळायचं कार्यकर्ते आणून तुम्हाला खाली करून घे. हे टाका सगळ्यांना, चला घ्या त्याच्या आजूबाजूला. हॉटेलकडे आहे त्यांनी सगळ्यांनी खालतं बसा. हॉटेलकडे जे लोक आहेत त्यांनी खालतं बसा, नाही तर मागं हटून जा. हॉटेलकडे जे आहे त्यांनी मागं हटून नाही तर बसून जा आणि सगळे मागं हटा. खुर्ची मागं घ्या. पेंडल भरपूर खाली आहे, पेंडल भरपूर खाली आहे.